सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर सुरूच आहे। सोलापुरातील सीना नदीलगतच्या गावांना आता पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सीना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने सोलापूर विजापूर महामार्ग बंद झालाय। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाला नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। सोलापूर धुळे महामार्गावर ओढ्याचं पाणी आलंय, वाहतूक विस्कळीत। विजापूर नाका येथील ओढा ओव्हरफ्लो झालाय। माढामधील उंदर गावात पुन्हा पूर स्थिती निर्माण झाली। संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी माऊली डांगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रभागेच्या तीरावर ते सध्या आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। माऊली, काय नेमकी आत्ताची परिस्थिती? विक्रांत, अगदी बरोबर आहे। सोलापूर जिल्ह्याला पुन्हा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। काही जिल्ह्यामध्ये सध्या रेड अलर्ट जारी दिलेला आहे आणि चंद्रभागेला 4 महिन्यामध्ये 7व्यांदा पूरस्थिती निर्माण झालेली आपल्याला आलेली पाहायला मिळते। परंतु आता जे माढा तालुक्यातील जे उंदर गाव आहे त्या गावामध्ये सुद्धा आता दुसऱ्यांदा पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। कोळा धरणातून 1,80,000 क्युसेसचा विसर्ग सोडल्यामुळे पुन्हा एकदा घरामध्ये आता पाणी शिरलेलं आहे। पूरस्थिती पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे। करमाळा असेल, वाकाव असेल, हे गाव पुन्हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। परंतु आज दिवसभरामध्ये जो काही पाऊस होतो त्या पावसाच्या अंदाजानुसार दुपारनंतर हे पाणी वाढेल असा अंदाज प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेला आहे। आणि आता यावेळेस त्या पूर परिस्थितीमध्ये एनडीआरएफची टीम असेल, प्रशासन आता आता अलर्ट मोडवर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या ठिकाणी अडकलेली लोक होतं ते रेस्क्यू करून सुद्धा बाहेर काढण्यात आलेले आहेत। परंतु आज मुसळधार पाऊस काही जिल्ह्यामध्ये सांगितला असला तरी सुद्धा आता सोलापूर जिल्ह्याला रिमझिम पाऊस पडेल आणि ऑरेंज अलर्ट दिलेला आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलेला आहे। आणि नदीकाठच्या लोकांना सुद्धा आता सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे पूर परिस्थिती आता दुपारनंतर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। विक्रांत, बरं, या सगळ्या परिस्थितीकडे लक्ष असू द्या, वेळोवेळी अपडेट्स घेऊ। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।